नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत सुधागडवरती आणि हे त्याचं भव्य प्रवेशद्वार जे नुकतंच वर्षापूर्वी बसवलं गेलं आहे आणि ह्या गडाचा आपण इतिहास जाणणारच आहोत पुढे गेल्यावरती। तोपर्यंत आपण आधी जाणून घेऊया की या ठिकाणापर्यंत पोहोचायचं कसं। तर चला आधी आपण ते जाणून घेऊया। रात्री 8 वाजता कायप्पाच्या ग्रुपवर मेसेज आला, सकाळी कोणी येणार का रे सुधागडला? आणि माझं अचानक ठरलं, सकाळी 5:41ची ट्रेन धरायची होती। ट्रेन मिस म्हणजे ट्रेक कॅन्सल, असंच असतं। नेरळमधून दिसणारा हा पेब किल्ला आणि माथेरानची डोंगररांग काही वेळातच पळसधरी आलं। एकीकडे सोनगिरी किल्ल्याच्या आठवणी ताज्या होत होत्या, तर दुसरीकडे सोनेरी किरणे नव्या आठवणी देत होती। सूर्याच्या किरणांनी नाव निघालेली पर्वतरांग बघता बघता आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलो। तर आता आम्ही LBS वरती आहोत, खोपोलीच्या LBSला। या ठिकाणी आम्ही 7 वाजता पोहोचलो होतो, 7 सव्वा 7ला, पण आमची बस मिस झाली ATMच्या नादात। तर झालं असं की आम्ही बरेच लवकर पोहोचलो होतो, पण आम्हाला असं कळलं की आल्या आल्या व्हिडिओ वगैरे न करता किंवा तुमच्याकडे ATMमध्ये पैसे नसतील आपल्या खिशात, तरी ATMमध्ये न जाता पहिले आल्या आल्या बस पकडायला यायचं। म्हणजे कनेक्टिंग असते या ठिकाणी। जेव्हा कधी तुम्ही याल पालीला जायचं असेल इकडनं खोपोलीवरून, तर तुम्हाला पहिले खोपोली स्टेशनला आलेले पहिले बस पकडायला यायचं आहे। जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल केली असेल तर काहीच हरकत नाही आहे। आणि आता आम्ही विनाकारण 1 तास खोळंबलो आहे या ठिकाणी। खोपोली डेपोच्या समोरूनच लागते ST, बघू शकता हा समोरचा भाग आहे, हा LBS रस्ता आणि हा इकडे लोणावळा। फायनली बस आली आहे, बघूया 9 वाजता सुटणार आहे बोलतात काका। सीट बुकिंग केलं तिकडे, बसूया। मला दिसायसाठी ह्याच्यामध्ये यायला लागलं। थँक्यू काका, मस्त चालवली गाडी तुम्ही। हां, फायनली आपण उतरलोय पाली गावामध्ये आणि हा समोर दिसतोय सरसगड आणि ही मंडळी। आता इकडनं आपल्याला प्रस्थान करायचे सुधागडकडे, त्यासाठी आता पुढची बस आहे 11 वाजता। साडे 11 होऊन गेलेत, अजूनही आम्ही पालीमध्येच आहेत। जी 11 वाजता बस येणार होती ती येऊन निघूनही गेली आम्हाला न घेता। आता आम्हाला हाच एक पर्याय आहे, टम 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 टम। बघूया आता किती वेळ लागतोय, बरंच तापायला झालंय, उत्साह काय कमी होत नाही। बरं पडतं, धावून धावून वाढल्या सगळ्या माहिती आहे। आम्ही एका चुकीच्या बस मागे पण धावत गेलो होतो, जवळजवळ अर्धा किलोमीटर। हा, ऊन तर एवढं आहे की काय बघायला नको। पण अमृततुल्य आली आहे हा या ठिकाणावर। हां, सरसगडचा रस्ता 200 फाट्यावरनं चालायला सुरुवात केली आहे। ऊन भरपूरच आहे, सूर्य तळपलाय आणि योगेश, अभिजित आणि प्रीतम उर्फ प्रेम सगळे तळपत्या उन्हात चालतोय। आणि आता खूपच उशीर झालाय, 12:15ला कोणी ट्रेक स्टार्ट करत नाही, पण आमचं आज काहीतरी भलतंच चाललंय। 12:15ला आम्ही ट्रेक स्टार्ट केलंय आणि हे सगळा घोळ ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टमुळे झाला। जरा नवीन एक्सपेरिमेंट करायचं होतं,
म्हटलं बघूया कशा पद्धतीने वर्क होतं. पण असो, आम्ही स्टे करणार आहोत तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. गड पूर्ण एक्सप्लोअर करता येईल आणि उद्या निघताही येईल तिकडनं. सध्या तरी आमचं एकच ध्येय आहे की लवकरात लवकर पायथ्याशी पोचायचं आहे. जरा ऊन खूप जास्ती आहे त्याच्यामुळे, आणि आम्ही ज्या वाटेने प्रवास करणार आहोत, गड चढणार आहोत, त्या वाटेमध्ये थोडी सावली असल्यामुळे आम्हाला थोडा त्रास कमी होईल. थोडंफार प्रमाणात जंगल आहे, त्यामुळे चालताना एवढा काही त्रास होणार नाही. वाटेमध्ये एक पाण्याचा टाकाही आहे, तरी बघू 2.5 ते 3 तास लागतील असा अंदाज आहे. तर इथून अजून देसविलीला जायला आम्हाला 1 किलोमीटर चालायचं आहे आणि परत 200वरून जवळपास 2.5 ते 3 तासाचा आमचा परत ट्रेक चालतो आहे. ऑलमोस्ट आम्हाला संध्याकाळी 4 वाजतील, 3 ते 4 वाजतील घरावर. आणि म्हणजे आपल्याला आज गडावरनं सनसेट बघता येईल. हो, वरून आपल्याला खूप छान व्ह्यू भेटेल. ही रेंज आहे ती मस्त क्लिअर दिसेल वरून. ओके. ह्या ठिकाणी आम्ही आहेत एका अशा वळणावरती जिथे असं वाटलं होतं की तो मागचा रस्ता जातोय, नंतर कळलं की पुन्हा इकडे जायचं आणि इकडनं सरळ जायचं. आता सुधागड एकदम नजरेच्या टप्प्यात आहे बघा. भर उन्हाचं चालत असल्यामुळे मी जास्ती शूट नाही करू शकत आहे. आपले सगळे हे मटेरियल लोखंडी असल्यामुळे ते तापतंय आणि हाताला चटके बसायला लागलेत. या पूर्ण जंगलामध्ये हे एकमेव झाड आहे जे एवढं हिरवं आहे. पूर्ण पालवी आली आहे त्याला, अजून बहरलंय छानपैकी. आम्हाला सांगितलं होतं या ब्रिजच्या डाव्या बाजूने चालत राहा आणि तुम्हाला एक वाट दिसेल, तिथून नदी ओलांडा, मग तुम्हाला गडावरती जायचा मार्ग मिळेल. पण आम्ही मध्ये रस्ता चुकलो आणि नदीमध्ये चालत राहिलो आणि अचानक एका माणसाने आमचा आवाज ऐकला आणि त्यांनी आम्हाला वाट दाखवली. आणि जोपर्यंत तुम्हाला हे बोर्ड दिसत नाहीत सुधागडकडे रस्ता, तोपर्यंत नदी ओलांडू नका. मित्रांनो बघा मला काय भेटलंय. हा सावरीचा कापूस आहे बघा. इथे कुठे झाड आहे ते मला दिसत तर नाही, पण तो हा कापूस लांब लांबपासून उडून येतो. तर ह्या कापसाची खासियत अशी आहे, जर तुम्ही चादर जरी विणून घेतली तुम्ही हिमालयामध्ये जाऊन वापरू शकता, एवढी ह्या कापसाला गरमी असते. तर तुम्हाला इतर कुठलीच वस्तू अंगावर घेण्याची गरज नाही भासणार. स्लिपिंग बॅग नाही किंवा काही टेंट नाही, काहीच गरज नाही लागणार. फक्त हा कापूस फार महाग आहे. महाग म्हणजे ह्याला तशी व्हॅल्यू नाही आहे, पण जर शोधायला सांगितला कोणाला तर भेटणार नाही लवकर, म्हणून महाग आहे. तर हा कापूस जर भेटला तर ह्याच्यापासून तुम्ही स्लिपिंग बॅगमध्ये बनवा किंवा ह्याच्यापासून जर तुम्हाला शक्य झालं तर एक चादर बनवून घ्या, की त्यासाठी कामाला येईल. सुधागडची तटबंदी आहे ही. ती कोपऱ्यावरती बांधलेली आहे. थोडा अजून पुढे जाऊन मार्ग आहे त्या पुढच्या खिंडीतनं. चला. इथे तरी बघा नागाचा आवाज येतोय, शिट्ट्यांचा आवाज येतोय. ऐकायला येतोय का तुम्हाला? पक्ष्यांची नाही, ही वेगळी शिट्टी आहे. लांब शिट्टी अशी ओढली जाते अशी बघा. ही शिट्टी म्हणजे नागांची आहे. याला शिळ घालणे म्हणतात. कोकणात आपण म्हणतो की शिळ घालतोय. रांजण आहे. बजरंग बली मंदिर. हे ते मंदिर आहे. मंदिर सुद्धा हे भग्नावस्थेमध्ये आहे. याची माहिती आपण गडावरती गेल्यावर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. इथून तुम्ही पाहू शकता आता इथून पायऱ्या सुरू झाल्यात. ह्यावरती सुद्धा गडाचा कडा. या बाजूला ना इथूनच चढत चालू होतं.
तो भाग तो आपला पूर्ण आपण जंगलातूनच कव्हर करतो, पण अपोजिट साईडला गेलं ना की तिकडून चढून डायरेक्ट स्टार्ट होतो. अच्छा. हा डिफरन्स आहे इथे. या ठिकाणी तानाजी टाक आहे आणि पिण्याचं पाणी आपल्याला मिळालंय. खूप सुंदर पाणी आहे. या टाक्याचं नाव तानाजी टाकं म्हणून आहे. हे बघा, पाण्याची टाकी. बघ प्रेम, पाणी बघ. पाणी बघा किती स्वच्छ आहे. वरती येईपर्यंत आमचे सगळ्यांचे पाण्याच्या बाटल्या गरम झाल्या होत्या, पण इथे खूप थंड पाणी मिळतं. ठीक आहे ना. हा. अच्छा, हे खूप खाली आहे. म्हणजे तुम्ही आणि अंतर बघू शकता. हे इथेच आहे आणि हाताच्या अंतरावरती हे आहे. बघ, फक्त आपण जर 2 हात लांब केले एवढंच अंतर ह्या दोन्ही टाक्यांमध्ये. पण हे जे पाणी आहे डावीकडचं ते खराब पण आहे आणि खूप खाली पण आहे, खोल आहे. आणि हे पाणी बघा इथे समोरच आहे, एकदम जवळ. इथे समोर आहे एक दुसरं टाका आणि हे इथे टाका. चटणी भाकरी खाल्ली आणि परत आम्ही निघालोय पुढच्या वाटेला. इथे सुद्धा बरीचशी झाडं पडलेली दिसत आहेत मध्ये आडवी. झाले आता जवळच पोचलोय आम्ही. समोर बघताय किल्ले सुधागडकडे बोर्ड लावलेला आहे आणि आपल्याला आता महादरवाजा जवळच आलाय. लवकरच पोहोचू आपण. मागे बघाल दिसतंय ते दरवाजाचे अवशेष आहेत पहिल्या. तो त्या तिकडे प्रीतम मागे दिसतोय. तिकडे 2 टाके दिसल्यात पाण्याच्या. पण पाणी स्वच्छ आहे, खूप स्वच्छ पाणी आहे. आवाज घुमतोय याच्यात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती लांब पर्यंत आहे. किती उंचावरती आहात बघू शकता. आहे ना पाणी आहे भरपूर आपल्याकडे. दुसरी टाकी ह्या ठिकाणी वरती. ह्या तटबंदी जवळ आलोय. पायऱ्यांच्या मार्गाने ही पूर्ण भिंत या झाडाने वेढून घेतली. यामुळेच आपल्या तटबंदींचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. सापाची कात.
विहिरींमध्ये तिथे मोबाईल अडकला आणि पडला. नशीब काय फुटलं नाहीये. नशीब नाही फुटलं, काच फुटले. फायनली महादरवाज्याजवळ पोहोचलो आहोत. हेच ते बुरुज, भक्कम असे बुरुज आहे ते. ही मुख्य वाट होती. या ठिकाणी सुद्धा तटबंदी आपल्याला दिसते समोर. सेम रायगडसारखी रचना आहे असं म्हणण्यापेक्षा आपण रायगड याच्यावरच रचला गेला असंही म्हणू शकतो. कारण सुरुवातीला आपण शिवाजी महाराज त्याच किल्ल्याला आपली राजधानी बनवणार होते, पण काही कारणास्तव त्यांनी हेतुपूर्वक रायगड निवडला. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला या गडापर्यंतचा प्रवास? तर आता आपण पुढे या गडाचा इतिहास जाणून घेऊया. चला तर मग आपण पुढे जाऊया.